करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय। तब्बल 1000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांनी सुद्धा मंजुरी दिली आहे। मात्र या विकास आराखड्याला स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे। याच विषयाचा सविस्तर आढावा घेऊयात। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानाची जगभर ओळख आहे। अनेक भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात। नवरात्रीच्या दिवसात या परिसरात भाविकांचा महापूर येतो। या परिसरात जुन्या इमारती, घरं आणि व्यावसायिकांची दुकानं आहेत। राज्य सरकारच्या पुढाकारानं अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासाचं नियोजन केलं गेलंय। त्याकरता अर्थमंत्री अजित पवार यांनी आवश्यक तितका निधी देणार असल्याची ग्वाही दिली आहे। यासाठी जिल्हा प्रशासन विकास आराखडा तयार करत आहे। त्या वोटाने अकाउंटमध्ये आपण अंबाबाईचा आराखडा हा 1000 कोटी रुपयाचा आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देण्याचं सुतोवाच केलेलं आहे। आता ते जाहीर करण्यानंतर त्याचं खऱ्या अर्थानं ते प्रसिद्ध होईल। या विकास आराखड्यात नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे बघूया। 330 चारचाकी वाहनं, 650 दुचाकी वाहनं, 7 बस आणि 3 मिनी बसच्या पार्किंगची क्षमता असलेला पार्किंग स्लॉट, 162 दुकानं आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल, 5000 आसन क्षमता असणारा दर्शन मंडप, 44 स्वच्छतागृह, भाविकांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित लॉकर, सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी स्वतंत्र सभागृह, लाईट आणि साऊंड शो करता भवानी मंडपात हेरिटेज प्लाझा। या विकास आराखड्याच्या नियोजनात स्थानिक मालमत्ता धारकांशी चर्चा झाली आहे। शिवाय निधीबाबतही आश्वासन मिळाल्याचं प्रशासनाकडून सांगितलं गेलंय। 1000 कोटी रुपयापर्यंतचा निधी सुद्धा शासनाकडून उपलब्ध करून देण्याची ग्वाही सुद्धा आपल्याला दिली। या ग्वाहीस अनुसरून आता प्रशासन या पुढे जाणार आहे आणि स्थानिक जे मालमत्ता धारक आहेत, म्हणजे रहिवासी मालमत्ता धारक आणि व्यावसायिक मालमत्ता धारक, या सर्वांची पण चर्चा या आधीच सुरू झालेल्या आहेत। तत्वतः सगळ्यांनीच आपल्याला मान्यता दिलेली आहे। मात्र स्थानिकांचा या विकास आराखड्याला विरोध असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्या विरोधाची कारणं काय आहेत त्यावरही एक नजर टाकूया। पुनर्वसन प्रकल्प बाधितांच्या मोबदल्याची प्रशासनानं माहिती दिली नाहीये। मंदिर परिसरातील नागरिकांना विचारात घेतलं नाहीये। घरं आणि व्यवसाय असलेल्या ठिकाणी पार्किंग होणार असल्यानं विरोध केला गेलाय। मंदिरापासून लांब पार्किंग करण्याची रहिवाशांची मागणी आहे आणि घरं आणि व्यवसायाचं पुनर्वसन कुठं करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। यासह इतरही कारणांमुळे अंबाबाई देवस्थान परिसरात विकास आराखड्याला स्थानिक विरोध करतायत। स्थानिकांना विश्वासात घेऊन विकास आराखडा सादर करणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं होतं। मात्र स्थानिकांना वगळत पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर केला गेलाय। तसंच सर्वेक्षणालाही सुरुवात होणार असल्यानं रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। तुम्ही ह्या जागेंना हात लावण्यापेक्षा जी महापालिकेची जागा आहे कपिल तीर्थ मार्केट ही तुम्ही डेव्हलप करा। त्याच्यात व्यापारी बसतील, पार्किंग बसेल, थोडं भाजीवाले, कुणालाही धक्का लागणार नाही, ही अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यासाठी मी आत्ता नामदार मुश्रीफ साहेब, राजेश क्षीरसागर साहेब यांची भेट घेतली इथं आणि त्यांना सांगितलं त्यांनी शुक्रवार किंवा शनिवारी तुम्हाला वेळ देतो आणि त्यावेळी आपण चर्चा करून सकारात्मक तोडगा काढू असं आश्वासन दिलेलं आहे। कोल्हापुरात पर्यटन वाढवायचं असेल तर देवस्थानचा विकास झाला पाहिजे। मात्र त्याकरता स्थानिक नागरिकांनाही विश्वासात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि असं न झाल्यास विकास आराखड्यावरून आपापसात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।